नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ 2024 13वा वर्ष आमचं मंडळाचं इको फ्रेंडली भव्य दिव्य देखावा आम्ही करत असतो। छत्रपती संभाजीनगरसाठी सर्व भक्तांसाठी हा एक पाहण्याचा चांगला देखावा असतो, जो आमच्या राज्यामध्येही गाजतो। आणि खरंच आम्हाला खूप नंतर आनंद होतात की एवढे भक्तगण इथे येऊन पाहतात। आमचा फोकस असतो छोट्या मुलांसाठी, स्त्रियांसाठी। यावेळेचा देखावा आम्ही विद्यार्थी महिला मुलींसाठी एक स्पर्धा ठेवली होती। पोस्ट कार्डवर तुमचा गणपती बाप्पा रंगवायचा आहे, काढायचा आहे आणि त्याद्वारे आम्हाला मेसेज पाठवायचे, सामाजिक कार्य करण्यासाठी आणि सामाजिक संदेश देण्यासाठी। 3000 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बरीचशी महिला मुलींची आम्हाला पत्र आली। त्या पत्रामध्ये सुंदर सुंदर गणपती काढलेच होते, पण नंतर त्याद्वारे आम्ही सामाजिक संदेश पण ते वाचल्यानंतर 70% पत्राद्वारे म्हणजे 2000 जवळपास पत्राद्वारे महिला आणि मुलीवर जे अत्याचार होतात त्यावरच त्यांनी फोकस केलं होतं आणि तो दूर करण्याचा सगळ्यांनी बाप्पाला पत्र लिहून विनंती केली होती। त्यामुळे एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेनुसार तुम्ही आता पाहताय की हा जो गणपती आम्ही बनवलेला आहे तो सुरक्षा देणारा गणपती आहे, भारत गणेशा। अगदी भारत मातेचं रूप घेऊन तो उभा आहे आणि जो काही तो अत्याचार करणारा, जो काही राक्षस आहे, नराधम आहे, त्याला तो मारतो आहे। आणि त्यासाठी आम्ही एवढ्यावर थांबलो नाही, तर नवस पण केलेला आहे। जो नवस 1001 नारळाचा आहे, जो आम्ही भक्तांकडून फोडणार आहेत, त्यांना प्रसाद पण देणार आहोत। तो नवस यासाठी आहे, तुम्ही पाहताय की नवस आमचा 1001 नारळ फोडण्याचा, मुली महिलावर अत्याचार दूर करण्याचा, अशा नराधमास नरकास पाठवण्याचा हा आम्ही एक नवस केलेला आहे, संकल्प केला आहे। आणि बाप्पाला आम्ही विनंती करतोय की बाप्पा या भारताला सुरक्षा देण्यासाठी पोलीस तैनात आहेत, पूर्ण मिलिटरी तैनात आहे आणि सगळ्या या गोष्टी त्यातून दाखवलेल्या आहेत की एअरफोर्स पाहताय तुम्ही किंवा मिलिटरी पाहताय किंवा सगळे सीवर असणारे पोलीस असतात, ही सुरक्षा देत असतात भारताला। ही सुरक्षा करणारे सर्व फौजी, त्यांच्यासाठी आम्ही खूप खूप आभार मानतोय। आणि त्या फौजींचं रूपच गणपतीद्वारे इथं काम करते भारताला सुरक्षा देण्याचं। अर्थातच सगळ्यांना सुरक्षा मिळेल आणि हे भारत स्वतंत्र होईल, छान होईल, सुंदर होईल, ही अशी आमची संकल्पना आहे। पूर्णपणे इको फ्रेंडली हा गणेशा देखावा आहे। 101 पारितोषिक आपण ठेवलेले आहेत। 3000 मध्ये आम्ही पूर्ण निवड केलेली आहे, ज्यांनी चांगला संदेश दिलेला आहे, चांगला गणेश केलेला आहे। आणि अर्थातच त्या सर्वांना आम्ही इथं बोलवणार आहेत। जालना, पुणे, कराड आणि सांगली, नांदेड इथूनही त्या स्पर्धकांनी पत्र पाठवलीत। एक आनंद पण घेतलाय, जो पोस्ट कार्ड आपले लुप्त होत चाललेले आहेत, तो लुप्त होण्याचा आनंद आम्ही पत्राद्वारे असा घेतलेला आहे। आणि ही जी पत्र जी आपण त्यांनी मागणी केलेली आहे संरक्षणची, त्यांनी मागणी केलेली आहे फाशी शिक्षा देण्याची, ही आम्ही माननीय नरेंद्र मोदीजी यांना पोहोचवायचं कार्य पण करणार आहोत। गणेश भक्तांना एवढंच आवाहन करायचं की या अशा लोकांना तुम्ही जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी सगळे आपल्या पद्धतीनं प्रयत्न करा। सगळ्यांनी पत्र लिहा आणि हा एक कुठं ना कुठं संदेश दिला पाहिजे लहान मुलांसाठी, मुलींसाठी। तुम्ही त्यांच्याशी घरात बोला, त्यांच्याशी चर्चा करा, न घाबरता सगळ्या गोष्टी सांगा आणि त्यांच्याकडून ऐका आणि कुठेही पोलीस कंप्लेंट करायला घाबरू नका। कुलस्वामी प्रतिष्ठान तर आहेच ही संस्था, पण अशी अनेक लोक आहेत की तुमच्या मागे आहेत। तर या देखाव्यासाठी कुलस्वामी प्रतिष्ठान नेहमीच इको फ्रेंडली गणपती बनवतो।
शाडो मातीचा अगदी 1च फूट गणपती आम्ही बसवतो, त्याचंही विसर्जन इथं होतं. आणि आम्ही लोकांना संदेश देतो की प्लास्टर ऑफ पॅरिसचे मोठमोठे गणपती वापरू नका, जेणे की पर्यावरणाची हानी होईल. या इको फ्रेंडली तुम्ही पूर्ण याच्यामध्ये आम्ही घोंगडी वापरलेली आहेत, 15 पोती वापरलेली आहेत आणि त्याचे हे सर्व गणपती बनवलेले आहेत. कुठेही प्लास्टिक नाही, कुठेही थर्माकोल नाही, अगदी स्वतःहून कट्टर बांबू वगैरे सगळे तुम्हाला दिसतात, त्यावरून आम्हीच कलाकृती केलेली आहे. आणि सगळा हा देखावा तुम्ही उभा राहताना पाहिलेला आहे. हा जवळपास 20 बाय 25 फूट उंच देखावा आहे आणि हा सगळ्यांनाच आशीर्वाद देईल याबद्दल दुमत नाही. संकल्पना ह्या तुमच्या मनामध्ये तुम्ही रोटून ठेवा की दुसऱ्यांचं हसू पाहायचंय, तुम्हाला सामाजिक कार्य करायचंय. सामाजिक कार्य आणि लोकोपयोगी हे जर तुम्ही केलं तर खरंच पैसे जास्त न कमवताही तुम्हाला खूप काही देव देतो आणि प्रसन्नता मिळते आणि आपोआपच मग ती बुद्धी संकल्पना सुटल्या जातात. छत्रपती संभाजीनगरमध्ये कालच देखाव्याचं माननीय अतुलजी सावे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे आणि आजपासून लोक जवळपास रोज 200, 300, 500 फॅमिली इथे येत असतात आणि विद्यार्थी आम्ही प्रदर्शन ठेवलेले पोस्ट कार्डचं, त्यांचेही जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी इथं पाहायला नक्कीच येणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे. 1001 संकल्प 10 दिवसात फोडण्याचा आहे. जे भक्त येतात त्यांच्याकडून आम्ही नारळ फोडतो आणि प्रसाद म्हणून लगेचच त्या भक्तास देत असतो. कुटुंब आलं तरी त्यांच्या हस्ते नारळ फोडलं जातं आणि नारळ देत असतो. 1001 तर फोडणारच आहोत, सोबत काही भक्तगण स्वतःही 50-100 नारळ देतात. होऊ शकतं तर 2100 नारळचाही हा नवस पूर्ण होईल. पोस्ट कार्ड मध्येच मी तुम्हाला मगाशी सांगितले की 70% महिला मुलींनी अत्याचाराविरुद्ध खूप काही लिहिलेलं आहे. देव बाप्पा आम्हाला सुखी कर, यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असे अत्याचार करण्याला सोडू नको, तुम्ही फाशी दे, त्यांना नरकात घेऊन जा. काही छोट्या मुलींचं इतके लिहिले की भावनाविष्य झालेले पत्र आहेत की माझी बहीण मला एकच आहे, माझी आई मला एकच आहे, बाप्पा तिचंही सुरक्षा चांगला कर. एका मुलीनं तर 3ऱ्या वर्षीतल्या असं लिहायला पाहिजे नव्हतं तसं लिहिलं की बलात्कार काय शब्द हा मला माहित नाही, परंतु आई वडील सांगतात, त्यांचं मी कधीतरी कुठेतरी कानावर ऐकले की अत्याचार करणारे जे आहेत यांना तू एकदाच घेऊन जा, कायमच घेऊन जा. अशा पद्धतीत हे भावनाविष्ट पत्र आहेत आणि त्यामुळं हे असे नराधम पापी लोकांना खरंच शिक्षा व्हायला पाहिजे.